मंडळी, ज्या इस्रोला इंदिरा गांधींनी अमेरिकेला लढत उभी केली आणि सरकारी यंत्रणेपासून लांब ठेवली, तीच इस्रो आज ही सरकारी यंत्रणा नष्ट करत तर नाही ना? कारण काही दिवसापूर्वी 100 ते 120 वरिष्ठ वैज्ञानिक आणि तांत्रिक तज्ज्ञांनी अचानक राजीनामे देत इस्रोला रामराम ठोकलाय। चांद्रयान असो, मंगळयान असो की गगनयान, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोने जगभरात भारताची मान नेहमीच अभिमानाने उंच केली। अतिशय कमी खर्चात अशक्य वाटणाऱ्या मोहिमा यशस्वी करण्याची जादू इस्रोच्या शास्त्रज्ञांनी नेहमीच करून दाखवली। जे काम करायला जगातील श्रीमंत देशांना अब्जावधी डॉलर्स लागतात, तेच काम आपले शास्त्रज्ञ अत्यंत कमी बजेटमध्ये यशस्वी करतात। म्हणूनच आज संपूर्ण जग इस्रोकडे आदराने पाहतो। पण मंडळी, या अथंग यशाच्या मागे एक गडद वास्तव लपलेलं दिसून येतं। ज्या इस्रोमध्ये काम करण्याचं स्वप्न देशातील प्रत्येक तरुण पाहतो, त्यात इस्रोला गेल्या काही वर्षात शेकडो शास्त्रज्ञांनी रामराम ठोकला। 2012 ते 2024 या काळात सुमारे 700हून अधिक शास्त्रज्ञांनी नोकरी सोडली। देशाचं नाव जगात मोठं करणारे हे सर्वोत्तम शास्त्रज्ञ अचानक इस्रो का सोडत आहे, या मागचं खरं कारण आज आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। ज्या इस्रोनं एकाच वेळी 104 सॅटेलाइट्स अंतराळ सोडून जगाला थक्क केलं, त्याच इस्रोने चंद्रयान, मंगळयान यासारख्या मोहिमा कमी खर्चात यशस्वी करून दाखवल्या। त्याच इस्रोच्या वेगवेगळ्या केंद्रांमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि तांत्रिक तज्ज्ञांनी गेल्या काही महिन्यात राजीनामे दिले। नुकत्याच झालेल्या 100 ते 120 राजीनाम्यापैकी एकट्या बंगळूरच्या युवा राव सॅटेलाइट सेंटरमधून तब्बल 80 शास्त्रज्ञांनी नोकरी सोडली। या खालोखाल तिरुवनंतपुरमच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधून 20 शास्त्रज्ञ बाहेर पडले। विशेष म्हणजे या राजीनाम्यामध्ये भारताच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटचे प्रोजेक्ट डायरेक्टर व्हिक्टर जोसेफ आणि चंद्रयान 3 लँडिंगचे मास्टरमाइंड आदित्य रल्लापल्ली यासारख्या दिग्गज नावांचा समावेश आहे। आदित्य रल्लापल्ली हे तेच व्यक्ती आहे ज्यांनी चंद्रयान 3च्या वेळी चंद्रावर जाताना रॉकेट भरकटलं तर काय होईल, लँडरचा एखादा सेन्सर ऐनवेळी बंद पडला तर काय करायचे, चंद्रावर उतरताना अचानक दगड किंवा मोठा खड्डा समोर आला तर लँडरनं स्वतःचा रस्ता कसा बदलावा, अशा अनेक कठीण परिस्थितींचे डिझाईन आधीच करून ठेवले होते। जेव्हा केंद्र सरकारनं 2020 मध्ये अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं केलं, त्यामुळे देशभरात विशेषतः बंगळुरूमध्ये खासगी स्पेस टेक कंपन्या झपाट्याने वाढल्या। या नव्या कंपन्यांना रॉकेट आणि सॅटेलाइट बनवण्यासाठी अनुभवी हातांची गरज भासत आहे। यासाठी त्यांनी थेट इस्रोच्या अनुभवी शास्त्रज्ञांना टार्गेट केलं, कारण इस्रो सारखे हुशार शास्त्रज्ञ इतर कुठे मिळणं निव्वळ अशक्य होतं। इस्रोच्या तुलनेत या खासगी कंपन्या शास्त्रज्ञांना दुप्पट तिप्पट पगार, कंपनीचे शेअर्स अशा ऑफर्स देत आहे, ज्यामुळे अनेक अनुभवी शास्त्रज्ञ सरकारी नोकरी सोडून या नवीन खासगी कंपन्यांमध्ये सामील होत आहे। पण याच्या पाठीमागे केवळ पैसा किंवा पगार हेच एकमेव कारण नाही, यामागे आणखीन एक गंभीर कारण पाहायला मिळतं। इस्रोमध्ये काम करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांना एखाद्या महत्त्वाच्या संशोधनासाठी किंवा प्रयोगासाठी जर एखादे छोटे उपकरण जरी खरेदी करायचं असेल, तरी सरकारी बजेटच्या मंजुरीसाठी महिनोमहिने वाट पाहावी लागते। प्रत्येक छोट्या मंजुरीसाठी फाईलला अनेक स्तरावरून म्हणजे वेगवेगळ्या विभागांच्या टेबलावरून पुढे जावं लागतं। नंतर मंत्रालयाची मंजुरी मिळते, तोपर्यंत त्या संशोधनाचा मूळ उद्देश किंवा वेळच निघून गेलेली असते। शास्त्रज्ञांना संशोधनापेक्षा जास्त ऊर्जा ही आपल्या फाईलचा पाठपुरावा करण्यात आणि सरकारी मंजुरी मिळवण्यात खर्च करावी लागते। इस्रोला सरकारच्या या किचकट प्रणालीमुळे तसेच कमी बजेटमुळे अनेक मोहिमा वर्षानुवर्ष पुढे जात आहे। तसेच कमी बजेटमुळे कमी पगारावर शास्त्रज्ञांना काम करावं लागत आहे। पण मंडळी, इथे आपल्याला इतिहासाचं एक सोनेरी पान उलटून पाहावं लागेल। भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जेव्हा इस्रोची पायाभरणी मजबूत केली, तेव्हा त्यांनी ही प्रणाली मुद्दाम अतिशय सोपी आणि सरकारी नोकरशाहीपासून लांब ठेवली होती। म्हणजे 1972 मध्ये इंदिरा गांधी यांनी स्पेस कमिशन आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेसची स्थापना केली। त्या काळी त्यांनी या संस्थेला थेट पंतप्रधानांच्या नियंत्रणाखाली ठेवले होते। शास्त्रज्ञांना एखादा निर्णय घेण्यासाठी दिल्लीतील सरकारी बाबूंच्या मंजुरीची किंवा महिनोमहिने बजेटची वाट पाहावी लागत नव्हती। स्पेस कमिशन मध्ये शास्त्रज्ञ स्वतःच निर्णय घेत असत आणि थेट पंतप्रधानांशी संवाद साधत असत। याच फास्ट ट्रॅक व्यवस्थेमुळे भारताने अवघ्या काही वर्षात आर्यभट्ट उपग्रह आणि SLV-3 सारखे रॉकेट्स बनवून जगाला चकित केलं होतं। मग प्रश्न पडतो की ही सोपी प्रणाली आज एवढी किचकट कशी झाली? याचे उत्तर दडलं आहे गेल्या 50 वर्षात वाढलेले सरकारी कायदे, कॅगचे कडक नियम आणि सरकारी ऑडिटची भीती। जशी इस्रो मोठी झाली तसा तिचा बजेटचा आकार हजारो कोटीवर गेला, तशी ही सिस्टीम बदलत गेली। 2005 मध्ये सरकारने एक नवीन नियम आणला, ज्याला सरकारी आर्थिक नियम म्हणतात। या नियमानं इस्रोच्या शास्त्रज्ञांचे हात बांधून टाकले आणि त्यानंतर 2017 नंतर नियम तर अधिकच कडक झाली। सरकारी खरेदी ऑनलाईन पोर्टलवरून करणं सक्तीचं झालं, ज्यामुळे जर एखादं जागतिक दर्जाचं उपकरण परदेशातून मागवायचं असेल तर ते तिथेच का मिळतंय, भारतात का नाही मिळत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देत शास्त्रज्ञांना फाईलीचे ढीग भरावे लागले। आणि याच कंटाळवाण्या सिस्टीममुळे वैतागून शास्त्रज्ञ शेवटी राजीनामा देऊन बाहेर पडले।
उलट इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांनी शास्त्रज्ञांना नोकरशाहीपासून वाचवण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. थोडक्यात काय तर ज्या नोकरशाहीला इंदिरा गांधींनी इस्रोच्या दाराबाहेर ठेवली होती, त्यांच्या निधनानंतर त्याच नोकरशाहीने मागच्या दाराने इस्रोच्या प्रयोगशाळेत प्रवेश केला आणि आज त्याचेच परिणाम आपले तरुण शास्त्रज्ञ भोगत आहे. आणि त्यातच भारताने अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं केल्यामुळं हा इस्रोसाठी सर्वात मोठा आणि नकारात्मक फटका ठरला. भारताने अनेक प्रायव्हेट स्पेस कंपन्या उदाहरणार्थ स्कायरूट, अग्निकुल, पिक्सेल सुरू झालं. त्यांनी थेट इस्रोच्या सर्वात हुशार वैज्ञानिकांना दुप्पट तिप्पट पगार आणि कॉर्पोरेट सुविधांच्या ऑफर दिल्या. म्हणजे ज्या खासगी क्षेत्राने इस्रोचा कायमचा भार हलका केला, त्याच खासगी क्षेत्राने इस्रोची मुख्य बुद्धिमत्ता ओढून घेतली. आता प्रश्न हा आहे की या बदलत्या काळात इस्रो आपली हिरे स्वतःकडे कसे टिकून ठेवणार, हाच खरा चिंतेचा विषय ठरलाय. ही परिस्थिती हाताबाहेर चालली हे लक्षात येतात 14 जुलै रोजी सरकारनं अंतर्गत पातळीवर अत्यंत कडक पावलं उचलत एक आदेश जारी केला. या नवीन आदेशानुसार जे शास्त्रज्ञ ग्रुप ए श्रेणीत येतात आणि जे गगनयान किंवा देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या प्रकल्पावर काम करत आहे, त्यांचे राजीनामे आता कोणत्याही स्थानिक केंद्रात स्वीकारले जाणार नाही. शास्त्रज्ञांना जर नोकरी सोडायची असेल तर त्यांचे राजीनामे मंजुरीसाठी थेट दिल्लीत केंद्र सरकारकडे पाठवले जातील. जोपर्यंत तो प्रकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना संस्था सोडता येणार नाही. पण मंडळी, नियम कडक केल्यामुळे शास्त्रज्ञ कदाचित काही काळ थांबतीलही, पण त्यांच्या मनातील नाराजी आणि कामाचा ताण तसाच राहील. विचार करा, कोट्यवधी रुपये खर्च करून इस्रो ज्या शास्त्रज्ञांना तयार करतं ते अनुभवी होताच खासगी कंपन्यांमध्ये जात आहे. म्हणजे इस्रो आता केवळ खासगी क्षेत्रासाठी एक ट्रेनिंग सेंटर बनून राहिला आहे का, हा मोठा प्रश्न समोर येतो. जर भारताला अंतराळ क्षेत्रातील आपली महासत्ता टिकून ठेवायची असेल तर केवळ राजीनाम्यावर बंदी आणून चालणार नाही. सरकारनं या शास्त्रज्ञांना खासगी क्षेत्रासारखंच काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे. शेवटी देशप्रेमाच्या बळावर आपले शास्त्रज्ञ चंद्रावर आणि मंगळावर जाऊ शकतात, पण त्यांना पृथ्वीवर टिकवून ठेवण्यासाठी सिस्टीमने आपले जुने नियम बदलणं, कामाचा ताण कमी करणं आणि योग्य आदर देणं गरजेचं वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं, खासगीकरणामुळे इस्रोतील शास्त्रज्ञ असेच राजीनामे देत राहिले तर इस्रो संपल का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करत आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.